सरस्वती विद्यालय कोरेगावचे 1996-97 सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी आहे तुम्ही, आणि आज स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही सर्व इथं विद्यालयामध्ये उपस्थित आहात. इथं आल्यानंतर काय वाटतं आपल्याला, काय भावना आहेत आपल्याला? अरे आपल्याला आपल्याला आठवत असेल तो वर्ग, ती प्रार्थना, ते शिक्षक सगळे आपल्याला आठवत. असं वाटतं की आपण मोठे झालो पण शाळा तशीच असायला पाहिजे, बाकी सगळं तसंच असायला पाहिजे. अच्छा, पहिली शाळा आणि आता शाळा याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट वगैरे सगळं चेंज, आधुनिकीकरण झालंय बरंचसं शाळेचं. अच्छा, आणि चेंजेस झाले. माती नाहीये. अच्छा, पेवर साकले तिथं. या ग्राउंड वरती केवढा भोंडला व्हायचा. होय, ती आठवण भोंडल्याची. आणखी काय आठवणी आहेत आपल्या? खूप आठवणी, गॅदरिंग मधून भाग घेतलेला तो पण आठवत असेल आपल्याला. हा, म्हणजे हा छोटा गंधर्व रंगमंच आहे, याच्यावरती अगदी 4थी पासून आम्ही तिथे डान्स केलेला. कल्याणी शामगावकर. तर कल्याणी या रंगमंचावरती जे कलाकार या शाळेनं तयार झालेले आहेत, हे आत्ता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. आपल्या शाळेचं नाव त्यांच्यामुळं असं गाजलं जातं. तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत, आणि खूप वर्षांनी आल्यानंतर जवळ 27 वर्षांनी तुम्ही इथं आला. अच्छा, ठीक आहे. आणखी काय आपल्या आठवणी आहेत? शाळेचं जे आयुष्य होतं ते आता आम्ही परत कधीच अनुभवू शकणार नाही. शाळेत येऊ शकतो पण परत बेंचवर बसायचं, पण ती इच्छा आता नाही होऊ. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा एखादं दप्तर आपण पाहतो ना, म्हणजे अडगळीतलं दप्तर जेव्हा आपण पाहतो तर आपल्या शाळेचे दिवस आठवतात, तर प्रार्थनेचा शब्द न शब्द आठवतो आपल्याला, शिक्षकांनी केलेली शिक्षा आठवते, मुलांशी केलेली मुलींशी केलेली मस्ती आपल्याला आठवते. प्रार्थना म्हणू शकतो. अच्छा, तर कल्याणी पेटी वादन आठवतं. पेटीवर आम्ही मस्त अच्छा, प्रार्थनेचा एक मुखडा आपण फक्त हे करूया. कल्याणी हंसवाहिनी. इथं आल्यानंतर खरंच मन भारावून गेले आज. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला.
2006 पासून मी कोरेगावमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. 1997 सालचा मी या शाळेचा 10वीचा विद्यार्थी. एक 5 ते 6 वर्षापूर्वीसुद्धा आमचं गेट टुगेदर झालेलं. आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एकत्र येत आहोत. ज्यावेळी मी 5वीत आलो त्यावेळी शाळेचं नाव होतं न्यू सरस्वती इंग्लिश स्कूल कोरेगाव आणि आम्ही नशीबवान माणसं की आम्ही 5वीत आलो आणि शाळेचं नाव झालं सरस्वती विद्यालय कोरेगाव. आजही ज्यावेळी मी रस्त्याने या शाळेसमोरून जातो त्यावेळी सगळ्या आठवणींचं एक मोहोळ मनात दाटतं आणि शाळेनं आपल्याला घडवलं त्याबद्दलची कृतज्ञता खूप सुंदररित्या मनात येते. सरस्वती विद्यालय कोरेगाव हा तर खरं तर कोरेगावपुरता मर्यादित ब्रँड नाही आहे. या शाळेनं अख्ख्या जगात ओळख करून देतील असे विद्यार्थी घडवलेले आहेत. कपिल शिरसाट आणि आमचाच बॅचमेट कपिल शिरसाट आज UP आणि बिहार या 2 राज्यांमध्ये कलेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि आता तो नुकताच आयुक्त म्हणून सचिव म्हणूनही प्रमोट होणार आहे. असे खूप सारे विद्यार्थी या शाळेनं दिले. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप घडामोडी घडत असतात. कधी चांगला काळ, कधी वाईट काळ. आनंदानं खूप भारावून जाऊ नये आणि दुःखानं पूर्ण कोलमडून जाऊ नये याचं खूप मूलभूत असं शिक्षण या शाळेनं आम्हाला दिलं. त्याबद्दल कायमस्वरूपी कृतज्ञता मनात राहील. आज शाळेत आलो तर शाळा खूप बदललेली दिसते. शाळेमध्ये काही नवीन इमारती दिसत आहेत, काही नवीन बोर्ड लागलेले आहेत. खूप टेक्नोसॅव्ही सगळं दिसत आहे. शाळेचा निकाल देखील आता 98.85% लागला. परंपरा खूप सुंदर आहे. परवा दिवशी मी रनिंग करतो आणि आमचा रनिंगचा ग्रुप एकत्र पळत असताना 10वीच्या निकालाचा विषय निघाला. तर सगळेजण सांगत होते 90%. तर मी अगदी अभिमानाने सांगितलं आमच्या सरस्वती विद्यालय कोरेगावमध्ये 58 मुलांना 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. शाळेनं अशी उत्तरोत्तर प्रगती करावी, कोरेगावचं नाव असंच नावारूपाला न्यावं ही प्रार्थना मी या ठिकाणी व्यक्त करतो. सुहास गोळे सर आत्ता इथं आहेत. मी त्यांच्या पोस्ट फेसबुकवर पण पाहत असतो आणि त्यांना इतर कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक इतर घडामोडींमध्ये मी पाहत असतो. खूप छान वाटतं की म्हणजे एका चांगल्या हातामध्ये आमच्या शाळेची पुढची पिढी आहे याचाही खूप अभिमान वाटतो. असेच खूप सुंदर दिवस आम्हाला या शाळेमुळे पाहायला मिळालेले आहेत. अजून कित्येक पिढ्यांना मिळतील अशा खूप सुंदर पिढ्या घडवण्याचं काम या इमारतीमध्ये होत आहे आणि आत्ता मी या ठिकाणी उभा आहे. खूप छान वाटतंय. असेच प्रसंग आयुष्यात येऊन अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. डॉक्टर महेश, तुमच्यासारखे वैद्यकीय क्षेत्रात काम करणे किंवा इतर क्षेत्रात काम करणारे अनेक माजी विद्यार्थी या शाळेने घडवलेत. त्याचा निश्चितपणे सर्वांना अभिमान आहे. आपण या ठिकाणी आला, खूप आनंद होतो आहे आम्हाला. तर असेच माजी विद्यार्थी यावेत आणि शाळेची जी काही प्रगती आहे, शाळेची वाटचाल त्यांनी पाहावी ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. बोलू. नमस्ते, मी रुपाली खलाटे, आधीची रुपाली घाडगे. आज सरस्वती विद्यालय कोरेगाव इथे आमचा गेट टुगेदर साजरा होतोय. तर मला शीघ्र कविता सुचलेली आहे, मी आज ती वाचून दाखवते. स्नेह मेळावा निमित्त नुसते, स्नेह मेळावा निमित्त नुसते, मनात कायम शाळा असते. शाळेतील प्रत्येक सवंगडी, शाळेतील प्रत्येक सवंगडी अन आठवतात लीला प्रत्येक घडी. शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षा अन हातावरची छडी. भावनांचा कल्लोळ, भावनांचा कल्लोळ, प्रेम, गोंधळ आणि कधी कधी उद्रेक सुद्धा. फुलांसारखे दिवस असे पाकळ्यांमध्ये विखुरले, फुलांसारखे दिवस असे पाकळ्यांमध्ये विखुरले. प्रत्येक पाकळीच्या सुगंधाने मन मात्र मोहरले, प्रत्येक पाकळीच्या सुगंधाने मन मात्र मोहरले. वळून मागे पाहता भूतकाळ खुणावतो, वळून मागे पाहता भूतकाळ खुणावतो. भविष्यातील स्वप्नांना नकळत घडवतो. मोठेपणी एकमेकांशी भेटताना, मोठेपणी एकमेकांशी भेटताना कुमारवय हळूच डोकावते. थांब थांब म्हणून सुद्धा मन मात्र खूप भरकटते, थांब थांब म्हणून सुद्धा मन मात्र खूप भरकटते. थँक्यू. हां, नमस्कार. मी मनीषा सनस, आधीची आत्ताची मनीषा शिंदे, या शाळेची माझी विद्यार्थिनी. आज आम्ही सगळेजण एकत्र इथे जमलेलो आहोत. तर पुन्हा एकदा शाळेत येऊन खूप छान वाटतंय आणि सगळेजण एकत्र येतो, गप्पा मारतो, पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय.
तर सगळं खूप छान वाटतंय, पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय. आणि या शाळेने आम्हाला खूप काही दिलं, खूप चांगले विद्यार्थी घडवले. आज बरेच जण खूप चांगल्या हुद्द्यावरती कामं करत आहेत, खूप चांगले विद्यार्थी घडवलेत आणि खूप छान वाटतंय शाळेत. नमस्कार, माझं नाव पूनम अभिजित स्वको. पूर्वीचं नाव पूनम सुभाष टंडन. आज स्नेहभाव संमेलन आमचं पहिल्या 10वीचं विद्यार्थी. खूप छान वाटते. सगळे जुने फ्रेंड्स मित्रमैत्रिणी भेटले, जे नाही भेटले त्यांना खूप मिस करतोय. आणि या शिक्षक त्यांचा खूप आदर करतो आम्ही. त्यांनी खूप आम्हाला घडवले आणि मेन म्हणजे आमचं तेव्हा प्रयोगशाळा इतकी छान होती आणि प्रात्यक्षिक प्रयोग इतके चांगले व्हायचे. कारण आता माझ्या मुलांना म्हणलं तुमचे प्रयोग होतात का प्रात्यक्षिक, ते म्हणतात प्रॅक्टिकल म्हणजे काय त्यांना माहीत पण नसतं एवढं. आणि मग त्या शाळेत खूप आनंद म्हणजे आता एवढे कॉन्व्हेंट CBSE बोर्ड हे ते झाले, त्यात पण एवढं नसतं. एवढं सुविधा वगैरे खूप छान दिल्या शाळेने, खूप छान घडवलं. खूप आभारी आणि खूप हो ना. म्हणजे खूप याची मेन समाधान आहे. हां, आणि याची मेन सुरुवात ज्योत्स्नाने केली, जी आज नाही आमच्या. तर तिला मी खूप मिस करते. तिने खूप घडवून आणि आणलं. तिच्यामुळे एकत्र आलो नाही, तिच्यामुळे आम्ही आलोच नसतो. ते शक्य झालं नसतं, पण तिने अगदी जीवाचं रान करून सगळ्यांना एकत्र केलं. पण दुर्दैवाने आज ती नाहीये. आपल्यामध्ये नाही, तिला खूप miss मिस करतो. मिस यू ज्योत्स्ना.